Hello students, in the last video lecture we have studied about in detail aldol condensation. In aldol condensation, aldehyde or ketone which contain active alpha hydrogen atom is warmed with diluted alkali to give beta hydroxyaldehyde or beta hydroxyketone, where beta hydroxyaldehyde is called aldol and beta hydroxyketone is called ketone. So in that reaction we have seen different points. Point number 1 was condition, second is definition, third is transfer of atoms, fourth point is example of acetaldehyde, fifth point example of acetone. Now today we will learn about next point, crossed aldol condensation. Here meaning of crossed is given as between two different aldehyde molecules. So I have taken two different aldehyde molecules. First one is acetaldehyde, second one is propionaldehyde. And you know both the aldehyde molecules are having alpha carbon atom, and alpha carbon atom is attached with active alpha hydrogen atoms. So such aldehyde molecules, whenever warmed with diluted alkali, we are getting four different products. First product but2-enal, second product 2-methyl pen2-enal, third product 2-methyl but2-enal, and fourth product is pen2-enal. जरी या रिएक्शन मध्ये एक एक मोलिक्युल्स दाखवलेले असले तरी प्रॅक्टिकली अनेक मोलिक्युल्स यामध्ये घेतलेले असतात. जे पहिले दोन प्रोडक्ट्स तयार होताना हे सेल्फ कंडेन्सेशन प्रोडक्ट आहे आणि नंतरचे दोन प्रोडक्ट्स तयार होताना क्रॉस्ड कंडेन्सेशनचे प्रोडक्ट्स मिळालेले. आता तुम्ही विचारणार की सेल्फ कंडेन्सेशन आणि क्रॉस्ड कंडेन्सेशन म्हणजे काय? हा पहिला प्रोडक्ट तयार होताना दोन ॲसेटल्डिहाइड मोलेक्यूल एकमेकांमध्ये ऍड झाले आणि नंतर त्याचं कंडेन्सेशन झालं आणि त्यापासून but2-enal तयार झालं. सेकंड प्रोडक्ट तयार होताना दोन प्रोपिओनल्डिहाइड मोलेक्यूल मध्ये कंडेन्सेशन झालं आणि 2-methyl pen2-enal तयार झालं. जे दोन ॲसेटल्डिहाइड आणि दोन प्रोपिओनल्डिहाइड टाइप ऑफ कंडेन्सेशन इज सेल्फ कंडेन्सेशन. नंतरचे दोन प्रोडक्ट तिसरा आणि चौथा तयार होताना क्रॉस्ड aldol कंडेन्सेशन झालं. म्हणजे ॲसेटल्डिहाइड आणि प्रोपिओनल्डिहाइड दोन्ही ॲट अ टाइम रिएक्शन मध्ये भाग घेतले. तर तिसरा प्रोडक्ट तयार होताना ॲसेटल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला प्रोपिओनल्डिहाइडचा अल्फा कार्बन ॲटम जोडला आणि चौथा प्रोडक्ट तयार होताना प्रोपिओनल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला ॲसेटल्डिहाइडचा अल्फा कार्बन ॲटम अटॅच झाला. हे असे चार वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत. हे टेक्स्टबुक मध्ये दाखवले. तुम्हाला ही सहजासहजी रिएक्शन समजणार नाही म्हणून मी डिटेल ह्या रिएक्शन कशा होतात या ठिकाणी दाखवलेल्या असतात. म्हणजे सेल्फ प्रोडक्ट्स दोन आहेत आणि क्रॉस प्रोडक्ट्स दोन आहेत. सेल्फ प्रोडक्ट तयार होताना दोन ॲसेटल्डिहाइड मोलेक्यूल आधी रिएक्शन मध्ये भाग घेतले आणि नंतर दोन प्रोपिओनल्डिहाइड मोलेक्यूल रिएक्शन मध्ये भाग घेतले. आता पहिले प्रोडक्ट कसा मिळतो तो आपण पाहूया. ॲसेटल्डिहाइडचे दोन मोलेक्यूल्स दाखवलेले आहेत. याचा अल्फा कार्बन ॲटम, याचा अल्फा कार्बन ॲटम, प्रत्येक अल्फा कार्बन ॲटमला 3-3 ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम जोडलेले आहेत. अशा दोन ॲसेटल्डिहाइडना डायल्युटेड NaOH वर वॉर्म केलं तर सेकंड ॲसेटल्डिहाइडचा अल्फा कार्बन ॲटम पहिल्या ॲसेटल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच होतो आणि सेकंड ॲसेटल्डिहाइडचा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम पहिल्या ॲसेटल्डिहाइडच्या कार्बोनिल ऑक्सिजन ॲटमला अटॅच होऊन OH ग्रुप तयार होतो. म्हणजे इथं हा प्रोडक्ट मिळाला, याला नाव दिलं आपण ॲसेटल्डोल. कार्बोनिल कार्बन ॲटम, जवळचा कार्बन ॲटम अल्फा, त्यानंतरचा बीटा, त्यानंतरचा गॅमा. बीटा पोझिशनला OH ग्रुप आहे म्हणून अल्डोल आणि ॲसेटल्डिहाइड पासून तयार झाला म्हणून याचं नाव आहे ॲसेटल्डोल. आता जेव्हा ॲसेटल्डोलला हीट केलं जातं आपल्याला माहित आहे अल्फा कार्बन ॲटमचा हायड्रोजन ॲटम बीटा कार्बन ॲटमचा OH ग्रुप रिमूव्ह होतो आणि इथं अल्फा बीटा पोझिशनमध्ये डबल बॉन्ड तयार होतो. वॉटर मोलेक्यूल इज रिमूव्ह. इथला H ॲटम हा OH ग्रुप H2 रिमूव्ह झाला, डबल बॉन्ड अल्फा बीटा मध्ये तयार झाला, प्रोडक्ट मिळाला तो but2-enal. सो फर्स्ट प्रोडक्ट इज but2-enal. इट इज सेल्फ प्रोडक्ट. हा प्रोडक्ट तयार होताना दोन ॲसेटल्डिहाइड मध्ये कंडेन्सेशन झालं. नाउ विल थिंक अबाउट सेकंड प्रोडक्ट. इट इज ऑल्सो प्रोडक्ट ऑफ सेल्फ कंडेन्सेशन. सेल्फ कंडेन्सेशनचा दुसरा प्रोडक्ट आहे. इथं आपण काय केलं, ॲसेटल्डिहाइडच्या ऐवजी प्रोपिओनल्डिहाइडचे 2 मोलेक्युल्स घेतले. दोन्ही सेम आहे फक्त इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला थोडा मी वेगळा दाखवला.
जे हा कार्बोनिल कार्बन ॲटम, अल्फा कार्बन ॲटम, कार्बोनिल कार्बन ॲटम, अल्फा कार्बन ॲटम, बीटा कार्बन ॲटम यांना डायल्युटेड NaOH बरोबर वॉर्म केलं तर सेकंड प्रोपिओन अल्डिहाइडचा अल्फा कार्बन ॲटम फर्स्ट प्रोपिओन अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच होतो. सेकंड प्रोपिओन अल्डिहाइडचा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम फर्स्ट प्रोपिओन अल्डिहाइडच्या कार्बोनिल ऑक्सिजन ॲटमला अटॅच होऊन इथं OH ग्रुप तयार होतो. इथला एक H ॲटम रिमूव्ह झाला, इथं आला आणि हा अल्फा कार्बन ॲटम कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच झाला. जी अशी स्ट्रेट चेन आहे ती 5 कार्बन ॲटमची, जे 5 कार्बन ॲटम मध्ये हा कार्बोनिल कार्बन ॲटम, अल्फा कार्बन ॲटम, बीटा कार्बन ॲटम, गॅमा कार्बन ॲटम, डेल्टा कार्बन ॲटम. At beta position there is OH group, so name of product is aldol. It is obtained from 2 propionaldehyde molecules, therefore its name given is propionaldol. Whenever propionaldol is heated, it eliminates a molecule of water. तुम्हाला माहिती आहे नेहमी वॉटर मॉलिक्यूल कसा रिमूव्ह होतो? अल्फा कार्बन ॲटमचा H ॲटम, बीटा कार्बन ॲटमचा OH ग्रुप H2 रिमूव्ह झाला आणि या दोन्ही अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. इट इज अल्फा आणि बीटा वेअर डबल बॉन्ड इज फॉर्म. म्हणजे ही एक साइड चेन आली. नेम ऑफ प्रोडक्ट इज 2-मिथाइल पेंट 2ENAL. म्हणजे 5 कार्बन ॲटमची चेन आहे. हा पहिला, दुसरा जे 2-मिथाइल पेंट 5 कार्बन ॲटम आहेत म्हणून डबल बॉन्ड दुसऱ्या कार्बन ॲटम नंतर आला 2ENAL असा प्रोडक्ट आहे. इट इज प्रोडक्ट फॉर्म बाय सेल्फ कंडेन्सेशन. आता असे प्रोडक्ट नंबर 3 and 4 दे आर ऑब्टेन्ड बाय क्रॉस कंडेन्सेशन. म्हणून जर आपण क्रॉस प्रोडक्ट असं म्हटलंय, जे तिसरा प्रोडक्ट तयार होताना ॲसेटल्डिहाइड आणि प्रोपिओनल्डिहाइड रिएक्शन मध्ये भाग घेतले, चौथा प्रोडक्ट तयार होताना प्रोपिओनल्डिहाइड आणि ॲसेटल्डिहाइड रिएक्शन मध्ये भाग घेतले. आता तिसरा प्रोडक्ट तयार होताना आधी मी ॲसेटल्डिहाइडचा मोलिक्यूल दाखवलाय. यामध्ये अल्फा कार्बन ॲटम आहे, याला 3 ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम जोडले. दुसरा प्रोडक्ट दाखवलाय तो प्रोपिओनल्डिहाइड मोलिक्यूल, यामध्ये अल्फा कार्बन ॲटम, हा बीटा कार्बन ॲटम, अल्फा कार्बन ॲटमला 2 ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. तर इथं ऍडिशन होताना प्रोपिओनल्डिहाइडचा अल्फा कार्बन ॲटम ॲसेटल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच झाला आणि प्रोपिओनल्डिहाइडचा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम कार्बोनिल ऑक्सिजन ॲटमला ॲसेटल्डिहाइडच्या अटॅच होऊन इथं OH ग्रुप तयार झाला. म्हणजे इथं बॉन्ड तयार झालेला आहे. सो दिस प्रोडक्ट इज फॉर्म. जे अल्फा आणि बीटा पोझिशनला OH ग्रुप आहे म्हणून बीटा हायड्रॉक्सी प्रोडक्ट तो अल्डोल मिळाला. या प्रोडक्टला पुन्हा हीट केलं तर अल्फाचा H ॲटम आणि बीटाचा OH ग्रुप नेहमीप्रमाणे रिमूव्ह होईल H2. Whenever H2 is removed, double bond is formed here. So name of product is 2-methyl but2ENAL. म्हणजे 1, 2, 3, 4 कार्बन ॲटमची चेन आहे म्हणून ब्यूट म्हणलंय. 2 नंबरच्या कार्बन ॲटमला मिथाइल ग्रुप आहे आणि 2 नंबरच्या कार्बन ॲटम नंतर डबल बॉन्ड आला म्हणून 2-methyl but2EN मेन फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड. So its name given is 2-methyl but2ENAL. So it is product obtained by cross condensation. तर फोर्थ प्रोडक्ट मिळताना मी उलट करतो. हा प्रोपिओनल्डिहाइड मोलिक्यूल आधी घेतला आणि ॲसेटल्डिहाइड मोलिक्यूल नंतर दाखवला आणि त्यांना डायल्युटेड NaOH बरोबर वॉर्म केलं. इथं काय झालेलं होतं? प्रोपिओनल्डिहाइडचा अल्फा कार्बन ॲटम ॲसेटल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच झाला होता. बरोबर याच्या उलट चौथा प्रोडक्ट तयार होताना ॲडिशन झालंय पहा. ॲसेटल्डिहाइडचा अल्फा कार्बन ॲटम प्रोपिओनल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच झाला आणि ॲसेटल्डिहाइडचा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम प्रोपिओनल्डिहाइडच्या कार्बोनिल ऑक्सिजन ॲटमला अटॅच झाला. इथं OH ग्रुप तयार होतो. हा OH ग्रुप या ठिकाणी बॉन्ड तयार झाला. सो दिस स्ट्रेट चेन प्रोडक्ट इज फॉर्म. यामध्ये 5 कार्बन ॲटम आहे. अल्फा बीटा, बीटाला OH आहे म्हणून तो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा 5 कार्बन ॲटम असणारा जो अल्डिहाइड आहे त्याला नेहमी आपण व्हॅलेर अल्डिहाइड असं म्हणतो म्हणून याचं नाव आहे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेर अल्डिहाइड. जेव्हा बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेर अल्डिहाइडला हीट केलं जाईल याच्यामधलं वॉटर मोलिक्यूल रिमूव्ह होतो. तो कसा रिमूव्ह होतो पहा. अल्फा पोझिशनचा H ॲटम, बीटा पोझिशनचा OH ग्रुप H2 रिमूव्ह झाला. या दोन्हीमध्ये डबल बॉन्ड तयार होतो आणि whenever double bond is formed here, straight chain unsaturated aldehyde is obtained and this straight chain unsaturated aldehyde is having name pent2ENAL. म्हणजे एकूण 5 कार्बन ॲटम आहेत. 2 नंबरच्या कार्बन ॲटम नंतर डबल बॉन्ड आला आणि याचं नाव आहे pent2ENAL. म्हणजे या रिॲक्शनला नाव देण्यात आलं क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. या रिॲक्शन मध्ये 4 वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळाले.
दोन प्रोडक्ट आहेत ते सेल्फ कंडेन्सेशनचे प्रोडक्ट्स आणि हे दोन प्रोडक्ट्स आहेत ते क्रॉस्ड कंडेन्सेशनचे प्रोडक्ट्स. प्रत्यक्षात कसे प्रोडक्ट्स तयार झाले इथं तुम्हाला समजावून दिलेलं आहे. म्हणजे या चारही रिएक्शन तुम्ही जर न बघता लिहिल्या तर सीईटी मध्ये किंवा JEE मध्ये जे क्रॉस प्रोडक्ट कोणता मिळतो, सेल्फ प्रोडक्ट कोणता मिळतो, असे क्वेश्चन्स विचारले जातात. सहजासहजी तुम्हाला त्या रिएक्शन्स लिहून त्यामधले प्रोडक्ट्स त्यांच्या IUPAC नेम्स लिहिता येऊ शकतील. म्हणजे अल्डोल कंडेन्सेशनमध्ये हा शेवटचा पॉईंट, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सीईटी, JEE आणि नीट एक्झामिनेशनसाठी याला नाव दिलं क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. तुम्हाला मला वाटतं ही रिॲक्शन व्यवस्थित समजलेली आहे. टेक्स्टबुकमध्ये एवढेच प्रोडक्ट्स दाखवलेत, पण यांचं मेकॅनिझम कशी रिॲक्शन होते हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, स्वतः रिॲक्शन्स लिहा आणि यामध्ये जर का डिफिकल्टी तुम्हाला वाटल्या तर फोनवरून कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सॲपवर मला डिफिकल्टीज डाऊट्स विचारा, मी त्या रिॲक्शन तुम्हाला समजावून सांगतो. आज या ठिकाणी आपण थांबूया क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. धन्यवाद.